भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म 3 ब्राह्मण ग्रंथ। वेदानंतरचे धार्मिक ग्रंथ ब्राह्मण ग्रंथ या नावाने ओळखले जातात। दोहोंनाही पवित्र ग्रंथ मानले जात होते। वस्तुतः ब्राह्मण हा वेदांचाच एक भाग होय। दोन्ही ग्रंथ सोबतच असतात, त्यांना श्रुती या नावाने संबोधिले जाते। ब्राह्मणी तत्वज्ञान हे 4 सिद्धांतावर आधारलेले आहे। पहिला सिद्धांत असा की वेद हे केवळ पवित्र नसून ते अपौरुषेय आहेत आणि त्यांचा अधिकार वादातीत आहे। त्यांच्या एकाही शब्दावर प्रश्नचिन्ह लागू शकत नाही। ब्राह्मणी तत्वज्ञानाचा दुसरा सिद्धांत असा की वैदिक यज्ञ केले, धार्मिक विधी आणि समारंभ पार पाडले आणि ब्राह्मणांना दक्षिणा दिली तरच आत्म्याला मुक्ती मिळते, म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यातून त्यांची सुटका होते। वेदा सांगितलेली आदर्श धर्माचीच कल्पना ब्राह्मणांपाशी होती असे नव्हे, तर आदर्श समाजाविषयीचीही त्यांची एक कल्पना होती। या आदर्श समाज रचनेला त्यांनी चातुर्वर्ण असे नाव दिले। चातुर्वर्णाची कल्पना वेदात सांगितलेली आहे आणि ज्या अर्थी वेद हे वादातीत आहेत आणि वेदांच्या अधिकाराबद्दल कोणीही प्रश्न करू शकत नाही, त्या अर्थी समाज रचनेची चातुर्वर्ण पद्धती सुद्धा बंधनकारक आणि वादातीत आहे व ती तर्कातीत आहे। ही समाज पद्धती काही विशिष्ट नियमांवर आधारलेली होती। पहिला नियम असा की समाज 4 वर्णात विभागला गेला पाहिजे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र। दुसरा नियम असा की या वर्णात सामाजिक समता असूच शकत नाही। वर्गवार विषमतेच्या नियमाने ते परस्पराशी बांधले गेले पाहिजेत। सर्वांच्यावर ब्राह्मण असले पाहिजेत, ब्राह्मणांच्या खालोखाल, पण वैश्यांच्या वर क्षत्रिय, क्षत्रियांच्या खालोखाल, परंतु शूद्रांच्या वर वैश्य आणि शूद्र हे सर्वांच्या खाली असले पाहिजेत। हक्क आणि अधिकार यांच्या बाबतीत या 4 वर्णात समानता असू शकत नव्हती व हक्क व अधिकार यांचा उपयोग वर्गवार विषमतेच्या नियमानुसारच होऊ शकत होता। ब्राह्मणाला त्याच्या इच्छेप्रमाणे हवे असतील ते सर्व हक्क आणि अधिकार प्राप्त होते, पण ब्राह्मणांना जे हक्क व अधिकार मिळत ते क्षत्रियाला मिळत नसत। त्याला वैश्यापेक्षा जास्त हक्क व अधिकार मिळत, वैश्याला शूद्रापेक्षा अधिक हक्क व अधिकार असत, पण क्षत्रियाला मिळणारे हक्क व अधिकार त्याला मिळत नसत। आणि जेथे शूद्राचा प्रश्न आहे तेथे शूद्राला अधिकार तर नव्हतेच, त्याच्याकरिता एवढेच पुष्कळ समजले जात होते की 3 वरिष्ठ वर्णांना न दुखवता कसे तरी जगता यावे एवढाच त्याला अधिकार होता। चातुर्वर्णाचा तिसरा नियम व्यवसायाच्या विभागणी संबंधी व जीविकेच्या साधनांसंबंधी होता। अध्ययन, अध्यापन आणि धार्मिक विधी करणे हा ब्राह्मणांचा व्यवसाय होता। क्षत्रियाचा व्यवसाय लढाई करणे, मारणे, मरणे हा होता। व्यापार हा वैश्याचा व्यवसाय होता आणि 3 वर्गाची सेवा करणे हा शूद्रांचा व्यवसाय होता। निरनिराळ्या वर्णांना दिलेले व्यवसाय हे खास त्या त्या वर्णासाठी होते। प्रत्येक वर्ण केवळ स्वतःचाच पेशा करू शकत असे। एका वर्णाच्या व्यवसायात दुसऱ्याला शिरता येत नसे। चातुर्वर्णाचा चौथा नियम शिक्षणाच्या हक्कासंबंधी होता। चातुर्वर्णाच्या पद्धतीनुसार शिक्षणाचा हक्क ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या पहिल्या 3 वर्णांनाच होता। शूद्रांना शिक्षणाचा हक्क नाकारण्यात आला होता। चातुर्वर्णाच्या या नियमाने शिक्षणाचा हक्क केवळ शूद्रांनाच नाकारण्यात आला नव्हता, तर ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या वर्णातील स्त्रियांना देखील तो नाकारण्यात आलेला होता। आणखी एक 5वा नियम होता। या नियमानुसार माणसाचे आयुष्य 4 आश्रमात किंवा भागात विभागले गेले होते। पहिल्या आश्रमाला ब्रह्मचर्याश्रम म्हणत, दुसऱ्याचे नाव गृहस्थाश्रम असे होते, तिसऱ्याला वानप्रस्थाश्रम आणि चौथ्याला संन्यास अशी नावे होती। पहिल्या आश्रमाचे उद्दिष्ट अध्ययन व शिक्षण हे होते। दुसऱ्या आश्रमाचे उद्दिष्ट वैवाहिक जीवन जगणे हे होते। तिसऱ्या आश्रमाचे उद्दिष्ट माणसाला वनवासी जीवनाशी परिचित करणे, गृहत्याग न करता कौटुंबिक बंध तोडून टाकणाऱ्या जीवनाची ओळख करून देणे हे होते। चौथ्या आश्रमाचे उद्दिष्ट माणसाला ईश्वराचा शोध घेण्यास व त्याच्यात विलीन होण्यास समर्थ करणे हे होते। या आश्रमाचे फायदे फक्त 3 वरिष्ठ वर्णाच्या पुरुषांनाच घेता येत असत। पहिला आश्रम शूद्र व स्त्रिया यांच्यासाठी वर्जित होता, त्याचप्रमाणे चौथाही आश्रम शूद्र व स्त्रियांना वर्ज्य होता। चातुर्वर्ण नावाची अशी ही दिव्य आदर्श समाज रचना, जिला चातुर्वर्ण असे नाव देण्यात आले होते। ब्राह्मणांनी या नियमाला आदर्शाचे स्वरूप दिले आणि या गोष्टींची पूर्ण सावधगिरी घेण्यात आली की त्यात कुठल्याही पळवाटा किंवा उणिवा न ठेवता तो आदर्श प्रत्यक्षात उतरविला जावा।
ब्राह्मण तत्वज्ञानातील एक चौथा सिद्धांत कर्मवाद होय. हा आत्म्याच्या जन्ममरणाच्या फेऱ्याच्या सिद्धांतांचा एक भाग होता. ब्राह्मणांचे कर्मवादाचे तत्वज्ञान हे पुनर्जन्म घेऊन जेव्हा आत्मा नव्या देहात प्रवेश करतो तेव्हा तो कुठे जातो या प्रश्नाला दिलेले उत्तर होय. यावर ब्राह्मणी तत्वज्ञानाचे उत्तर असे की हे माणसाच्या पूर्वजन्मातील कृत्यांवर अवलंबून असते. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे ते त्याच्या पूर्वजन्मीच्या कर्मावर अवलंबून असते. ब्राह्मणी तत्वज्ञानातील पहिल्या सिद्धांताला भगवान बुद्धाचा तीव्र विरोध होता. वेद हे अपौरुषेय आहेत व त्यांचा अधिकार वादातीत आहे हे त्यांचे म्हणणे भगवान बुद्धांनी नाकबूल केले होते. त्यांच्या मते अपौरुषेय व वादातीत अशी कोणतीही गोष्ट असू शकत नाही की जी चूक होण्याच्या शक्यतेच्या परिघात नसेल. कोणत्याही गोष्टीची फेर तपासणी आणि फेरविचार करण्यास विरोध नसावा, कारण कोणतीही गोष्ट अंतिम सत्य असू शकत नाही. माणसाने सत्य, यथार्थ सत्य समजून घेतले पाहिजे. भगवान बुद्धांच्या मते विचार स्वातंत्र्य सर्वात महत्वाची बाब होती आणि सत्य शोधून काढण्यासाठी विचार स्वातंत्र्य हा एकमेव मार्ग आहे अशी त्यांची खात्री होती. वेद अपौरुषेय आहेत असे मानणे याचा अर्थ विचार स्वातंत्र्याला संपूर्ण नकार देणे असा होता. या कारणामुळेच ब्राह्मणी तत्वज्ञानाचा वरील सिद्धांत भगवान बुद्धांना अत्याधिक अप्रिय होता. ब्राह्मणी तत्वज्ञानातील दुसऱ्या सिद्धांतालाही त्यांचा तितकाच विरोध होता. यज्ञ करण्यामध्ये काही तथ्य असल्याचे त्यांना मान्य होते, परंतु खरा यज्ञ आणि खोटा यज्ञ यात त्यांनी भेद केला. दुसऱ्यांच्या हितासाठी स्वहिताचा त्याग करणे हा खरा यज्ञ होय असे त्यांनी मानले. वैयक्तिक स्वार्थासाठी कोण्या देवाला प्रसन्न करण्यासाठी एखाद्या पशुचा बळी देणे हा त्यांच्या मते खोटा यज्ञ होय. ब्राह्मणांचे अधिकांश यज्ञ हे बहुधा देवाला संतुष्ट करण्यासाठी पशूंचे बळी देऊन केलेले यज्ञ असत. अशा यज्ञांचा खोटे यज्ञ म्हणून त्यांनी धिक्कार केला. आत्म्याला मुक्ती मिळावी या उद्देशाने जरी असे यज्ञ होत असतील तरीही त्यांना ते मान्य नव्हते.